तर नमस्कार बांधवांनो. तर राष्ट्रीय मतदारसंघाचे आमदार तसेच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये जे काही आरोपींना सजा मिळावी यासाठी सर्वात अगोदर आवाज उठवणारे, ते पण डायरेक्ट आरोपींचे नाव घेऊन त्या ठिकाणी आवाज उठवणारे आमदार सुरेश धस यांना एक अनुसरून एक बीड जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर एक बाई त्या ठिकाणी किंवा आंदोलन करत आहे किंवा म्हणाल त्या म्हणजे की त्याच्यामध्ये म्हणजे सुरेश धसांचं समज एकंदरीत असं सांगितलं जात आहे की मीडियाद्वारे की ती बाईचं असं मत आहे की जे काही समज सुरेश धस यांच्या जे काही समज सहकारी असतील किंवा त्यांचे निकटवर्ती आहेत अशा प्रकारची माहिती देऊन त्या ठिकाणी ती बाई अशी बोलत आहे की त्यांनी मला त्याच्यामध्ये आरोपी तुषार कोकणे असतील, नितीन कोकणे असतील असं नाव त्या बाईंनी घेतलेले असून त्या ठिकाणी तिचं असं मत आहे की मला त्यांनी लग्नाचं आमिष दाखवून त्या ठिकाणी फसवलं आहे असं तिचं मत आहे. परंतु त्या ठिकाणी असं आपण जर त्या ठिकाणी त्या मीडियाच्या व्हिडिओमध्ये जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी त्या बाईचं एकीकडे पाहिलं तर ती बाई असं बोलत आहे की त्यावेळेस मी पत्रकारांनी विचारलं की हे प्रकरण नेमकं कधी झालं, तर त्यावेळेस ते काय बोलत आहेत की एकदा म्हणतात 2021 झालं, एकदा म्हणतात 2022 झालं, एकदा म्हणतात नाही 23 झालं, नाही 24 असं करत त्या ठिकाणी नेमकं असं बोलत आहेत. त्यानंतर दुसरं पाहिलं तर एकीकडे बोलत आहेत की म्हणजे तत्मम असं जसं काय कोणतरी होत आहे त्यांच्याकडून आणि सांगत आहेत असं म्हणजे जसं काय सांगितलं कोणतरी पाठांतर करायला सांगितलं आहे का अशा प्रकारचं एकंदर त्याच्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. त्यानंतर असं बोलत आहेत की ते काय तुषार कोकणे असतील, नितीन कोकणे असतील त्या ठिकाणी ह्यांचे सूर्य धसांसोबत फोटो आहेत आणि त्यानंतर फोटो असून त्यांनी मला फसवलं आहे आणि त्यांनी मला खोटं सांगितलं आहे आणि त्यानंतर मला म्हणजे त्यांनी माझ्याशी संबंध ठेवले, त्यांनी माझ्यावरती शारीरिक अत्याचार केले असं त्या बाईचं मत आहे. परंतु आता इकडं पाहिलं तर त्या ठिकाणी खरंच जर ह्यांच्यावरती जर शारीरिक अत्याचार झाले असते त्या ठिकाणी किंवा हे केलं असतं, फसवलं गेलं असतं तर त्या ठिकाणी एवढं करूनही त्या ठिकाणी त्या बोलल्याच नसते की त्यांनी माझ्याशी लग्न करावं आणि त्यानंतर मी त्यांच्यावरती केस दाखल केली आहे असं त्या बाईचं मत आहे. त्या ठिकाणी जर खरंच अत्याचार झाले असते, खरंच काय झालं असतं तर म्हणजे ह्याच्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे की त्यांचं मत आहे की एकीकडं नाहीतर त्यांना सजा मिळावी नाहीतर माझ्याशी त्यांनी लग्न करावं. म्हणजे ह्याच्यावरून लक्षात येतं की म्हणजे माझं वैयक्तिक मत असं वाटतंय की एकंदरीत जे काय आहे हे एकंदरीत म्हणजे त्यांच्यावरती अत्याचार काही झालेला नाही, फक्त त्यांचं मत आहे की माझ्याशी त्यांनी लग्न करावं. यासाठी त्यांनी हे उपोषण चालू आहे का, त्यानंतर त्यांचं ते आंदोलन चालू आहे का, त्याच्यानंतर त्यांच्या शेजारी जे एक कोणतरी व्यक्ती बसलेली आहे ती व्यक्ती अशी बसलेली आहे त्यानंतर ती फक्त असं कोणतरी आणून बसवलंय किंवा त्यांना कोणतरी पैसे दिलेत म्हणून त्या ठिकाणी ती व्यक्ती बसली असं एक एकंदर दिसते. त्यानंतर जर खरंच यांचे ते काय समज त्यांची मुलगी असेल, कोण असेल ते आपल्याला त्याबद्दल काहीच माहित नाही. त्या बाईंसोबत जे काय त्या ताईंसोबत जे काही बसलेली जी व्यक्ती आहे त्या ठिकाणी ती व्यक्ती जर आपल्या एखाद्या समज ती मुलगी असेल त्यांच्यात आपल्याला त्यांचे नाते संबंध काय ते आपल्याला काय माहित नाही. परंतु जर खरंच त्या ताईंवरती जर अत्याचार झाले असते, काय झाले असते तर ती व्यक्ती तिथं त्या ठिकाणी मीडियासमोर भडाभडा बोलली असती, त्या ठिकाणी अक्षरशः आपलं लगेच मनोगत व्यक्त केलं असतं. भले जरी त्यांना जरी बोलता येत नसलं तर त्या ठिकाणी काही कवायना शब्द जरी त्यांनी बोललेच असते त्या ठिकाणी, परंतु त्या ठिकाणी ती काहीच बोलायला तयार नाहीत. त्यानंतर त्या ताईंनी तोंड बांधलेलं आहे, त्यानंतर त्या व्यक्ती बिलकुल काहीच बोलली नाही. समज जर एवढा अत्याचार झाला असतं, काय झालं असतं तर त्या ठिकाणी लगेच ती व्यक्ती बोलली असते. त्यांच्या शेजारी जी काही व्यक्ती म्हणजे 2 जण बसलेले आहेत त्या ठिकाणी आणि त्यांनी पाठीमागे एक बॅनर लावले आणि ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आहे. मग त्या ठिकाणी ती व्यक्ती जर आपल्या जे काय कोण असेल त्यांची मुलगी असेल किंवा कोण असेल ते आपल्याशी काही माहित नाही, परंतु त्या ठिकाणी व्यक्तींनी त्या लगेच बोललं असतं की समज माझ्या मुलीवरती अत्याचार केला, असं काय झालं, असं फसवलं गेलं. मग ती व्यक्ती शब्द पण बोललेली नाही त्या ठिकाणी. आणि त्यानंतर आता दुसरीकडे पाहिलं तर त्या ठिकाणी ते म्हणत आहेत की माझ्याशी ह्यांनी संबंध ठेवले. तर एवढे संबंध ठेवले त्यावेळेस मग नेमकं तुम्ही काय करत होताय, तुम्ही ताई नेमकं झोपलेले होताय का त्यावेळेस? आता म्हणजे विचार करायची गोष्ट आहे त्या ठिकाणी. म्हणजे आपल्याला कोणतरी समज इतक्यापर्यंत तुम्ही लेवलपर्यंत जाताय त्यानंतर म्हणजे बोलताय की माझ्याशी मला फसवलं गेलंय, हे केलंय, मग तोपर्यंत तुम्ही त्यावेळेस काय झोपेत होता? एवढं जर तुम्हाला फसवत कोण होतं त्यावेळेस तुम्ही काय करत होता? त्यानंतर आता दुसरीकडे प्रश्नचिन्ह असं उपस्थित होतंय की एकंदरीत त्यांचं जे काय तत्त्वमूळ होतंय त्यानंतर आता जर प्रकरण माहीतच असतं त्या ठिकाणी मग त्यांची बोलण्याची भाषा एकीकडे अशी आहे की म्हणजे
अत्याचार झाल्यानंतर एखाद्या व्यक्तीची कशी भाषा असते की एकदम कणखर भाषा असते, त्या ठिकाणी म्हणजे पूर्ण एकदम रागाच्या भरामध्ये भाषा असते. परंतु त्यांची अशी काय भाषा आहे की म्हणजे एकंदरीत म्हणजे कोणीतरी म्हणजे कोणतरी पैसे देऊन किंवा कोणतरी बळच बसवलंय किंवा बळजबरीने आपल्याला आता बोलायचंय अशा प्रकारचं म्हणजे बळजबरीने किंवा असंच काहीतरी बोलायचंय म्हणूनच त्यांची अशी एकंदरीत त्या भाषावरून लक्षात येतं. जर खरंच त्यांच्यावरती अत्याचार झाले असते तर त्या ठिकाणी लगेच ते म्हणजे एकदम रागाच्या रागामध्ये त्या ठिकाणी त्यांचं मनोगत व्यक्त केलं असतं, मत व्यक्त केलं असतं. परंतु त्यांची जी काय भाषा आहे त्याच्यावर लक्षात येतं की म्हणजे आता माझं मत वाटतंय एकंदरीत एक तर पैसे देऊन समज जे काही सूर्यदत्त सध्याच्या स्थितीला त्या ठिकाणी संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये त्या ठिकाणी म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये वाटा आहे. कारण जे सूर्यदत्त असतील अनेक आमदार खासदारांनी ज्यावेळेस आवाज उठवला त्यावेळेस कुठंतरी हे आरोपी त्या ठिकाणी म्हणजे गळाला लागले, त्यानंतर कुठेतरी पकडले गेले. मग हे नेमकं त्यांना एकंदरीत बदनाम करण्यासाठी आहे का, याच्यावरती एक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. कारण एखाद्या वेळेस जर विरोधकांनी त्यांना पैसे दिले असले, तुम्ही असं करा, त्या ठिकाणी आंदोलन करा, सूर्यदत्त यांना बदनाम करा, अशा प्रकारचं जर कोणाची जर म्हणजे ही याच्यामध्ये जर हात असेल तर त्या ठिकाणी याच्यावरती पण प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. त्याच्यानंतर पाहिलं तर आता जी म्हणतात की 2021ला झालं, 2022ला झालं, 2023ला झालं असं त्यांचं मत आहे. 24ला झालं म्हणजे त्यांना एक तर फिक्सच माहित नाही कोणत्या वर्षी झालं आपल्यासोबत प्रकरण जे घडलं. तर त्या ताईंचा समोर मला ताईंना एक प्रश्न विचारू वाटतोय की समज जर इतक्या वर्ष जर तुम्ही ते प्रकरण झालं तर इतके दिवस नेमकं कुठं होता, नेमकं इतके दिवस का आवाज उठवला नाही? ऐन वेळेला जे काय आता हे प्रकरण झालं असताना त्या ठिकाणी तुम्ही अचानकपणे आता जर उठत असताल, त्या ठिकाणी आवाज उठवत असताल, तर त्या ठिकाणी मग नेमकं इतक्या दिवस तुम्ही कुठं होतात? नेमकं इतक्या दिवस तुम्ही का आवाज उठवला नाही या विरोधात? म्हणजे आता एकंदरीत पाहिलं तर नेमकं म्हणजे याच्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित होता. इतके वर्ष झाली तरी पण यांनी का आवाज उठवला नाही त्या ठिकाणी? आता त्यानंतर दुसरीकडे प्रश्नचिन्ह हा उपस्थित होतोय की त्यांचं मत आहे की म्हणजे मी त्याच्यावरती जी काही केस केली त्या 2 आरोपींवरती, समज त्यांचं मत आहे असं, तर आरोपींवरती केस केली, मग त्यांचं मत आहे की मला पोलीस प्रशासनाने त्या ठिकाणी या केस पासून त्या ठिकाणी लांब ठेवण्यात आलं, अशा प्रकारचं त्यांचं मत आहे. परंतु मग ठेवण्यात आले तर इतक्या वर्ष तुम्ही का आवाज उठवला नाही त्या ठिकाणी? तुम्ही जरी समज सूर्यदास जे काय आहेत त्यांच्या तुम्ही जे काही विरोधक आमदार असतील त्या ठिकाणी ते काही समज आता भीमराव धोंडे असतील, त्या ठिकाणी बाकीचे आमदार असतील, त्या ठिकाणी त्या आमदारांकडे असतील जे काही त्यांचे विरोधक आहेत त्यांच्याकडे तुम्ही जाऊन त्या ठिकाणी बोलू शकला असता त्या ठिकाणी इतके वर्ष की माझ्यावरती अशा प्रकारे अन्याय झाला आहे आणि सूर्यदास यांचे समज जे काय सोबत त्या व्यक्तींची फोटो आहेत, त्यानंतर म्हणजे मला हे पोलीस प्रशासन लांब ठेवत आहे, अशा प्रकारचा जर तुम्ही त्या ठिकाणी मागणी म्हणजे ते त्यांच्या सूर्यदासांच्या विरोधकाकडे करू शकला असतात, पण इतक्या वर्ष का केली नाही? पण हे आता सध्याच्या स्थितीला हे काय सूर्यदास यांचे समज यांच्यामध्ये सध्याच्या स्थितीला त्या ठिकाणी जे काय संतोष देशमुख हत्या प्रकरण जे काय घडलं त्याच्यामध्ये म्हणजे आरोपींना त्या ठिकाणी सजा मिळवण्यासाठी अनेक प्रयत्न सूर्यदासांचे चालू आहेत. मग त्यांना त्या ठिकाणी बदनाम करायचा प्रयत्न ह्या व्यक्तीचा आहे का, याच्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. परंतु हे एकंदरीत जर असेल तर एकंदरीत कोणीतरी त्यांना विरोधकांनी पैसे दिले असतील, त्या ठिकाणी सांगितलं असेल की असं असं सांग, तिला लिहून दिलं असेल, पाठांतर कर, त्या ठिकाणी तिथे जाऊन असं असं बोल, अशा प्रकारचं जर सांगितलं असेल, हा पण एका ठिकाणी हात असू शकतो. आता दुसरीकडे जर पाहिलं तर आपण जर खरंच या महिलेवरती खरंच अत्याचार झाले असतील, त्या ठिकाणी खरंच फसवलं गेलं असेल तर त्या ठिकाणी नक्कीच आरोपींना सजा व्हावी, याच्याविषयी माझं काहीच मत नाही. परंतु जर चुकीच्या पद्धतीने एखादा व्यक्ती कोणी आपल्याला पैसे देतोय किंवा त्या पैशाचं कोणीतरी आमिष दाखवून आपल्याला बोलायला लावतोय, जर असं त्या ठिकाणी असेल तर ते पूर्णतः चुकीचं आहे हे. कारण जर अशा प्रकारे एखाद्या व्यक्ती जर तुम्ही बदनामी करत असाल तर हे पूर्णतः चुकीचं आहे. आणि जर खरंच अजूनही सांगतो, जर त्या महिलेवरती जर अत्याचार झाले असतील तर त्या ठिकाणी नक्कीच त्या आरोपींना सजा झाली पाहिजे. मग तो व्यक्ती कुठला पण असो नका, कोणते आमदार खासदार असो, नाही तर सरकारपर्यंत जरी पोहोचलेला असो, तरी त्याच्यावरती नक्कीच त्यांना सजा झाली पाहिजे, हे माझं मत आहे. आणि त्या ठिकाणी असं जर असेल तर त्या ठिकाणी पैसे घेऊन सूर्यदासांना बदनाम करायचं जर काम असेल तर त्या ठिकाणी हे पूर्णतः चुकीचं आहे, हे तुम्हाला सांगतो आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि तुमचं मत काय आहे
मला कमेंटद्वारे नक्की कळवा.